तुला त्रास देणं माझ्या म्हणजे लेखकांनी माझ्यासाठी लिहूनच ठेवलेलं आहे. सो मी तिच्या मागावर आहे, तिचं काय सुरू आहे, ती हे कसं रिसीव्ह करते हे मी थोडं बघते. आणि पण हे माझ्यासाठी पण तितकंच नवीन होतं. आणि जसं सरांनी सांगितलं की कॅमेरा तुझ्यापर्यंत येणार आहे आणि तुला तसं बोलायचं आहे, मला मजा आलेली खरं तर हे ऐकून. काय आहे, ती काहीतरी कटकारस्थान करायला जाते आणि स्वतःच त्यात फसते. सो तिचं असं होतं की अरे मी तर हे माझ्यासाठी करायला गेलेली, पण मीच फसले, मीच अडकले. सो ती अशी वेंधळी आहे. 3 छोटी मुलं आहेत अगं, साध्वी, सान्वी आणि वरद. त्या तिघांशी माझा कमाल बॉन्ड झालाय. म्हणजे ना, मी अशी बसलेली असते, ती कुठेतरी येतात, मग त्यांची छोटी छोटी भांडणं सुरू असतात, ती क्यूट गप्पा सुरू असतात, मी त्यात इन्व्हॉल्व होते. मला इतकं स्ट्रेस फ्री वाटतं त्याच्यामुळे, खूप छान वाटतं. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व यामध्ये खूप मनापासून स्वागत करते. आज आपण आलो आहोत पारू आणि लक्ष्मी निवासच्या एकदम मंगल कार्यामध्ये. आणि आता आपल्यासोबत एक अशी मस्तीखोर आणि अशी चंचल ती आहे दामिनी किर्लोस्कर. हॅलो श्रावणी, सगळ्यात पहिलं तुला बघून मला खूप छान वाटलं आणि तेही अशा अटायरमध्ये बघून मला छान वाटलं. मला असं वाटतं तू या सोहळ्याचा भाग आहेस एकंदरीत. पहिलं म्हणजे तू खूप सुंदर दिसेस, आहेसच तू सुंदर. तुझे डिम्पल्स जे आहेत ते म्हणजे थँक्यू. आता आदित्यचा आणि अनुष्काचा जो साखरपुडा आहेच, त्याच्यामध्ये तू काही कटकारस्थान करणारच का? अजून तरी मी त्या साखरपुड्यात काही कटकारस्थान केलं नाही ॲज सच, पण पारूला त्रास देणं माझ्या म्हणजे लेखकांनी माझ्यासाठी लिहूनच ठेवलेलं आहे. सो मी तिच्या मागावर आहे, तिचं काय सुरू आहे, ती हे कसं रिसीव्ह करते हे मी थोडं बघते. आणि एकंदरीत मला असं आहे की मला कुठेतरी दुसरीकडे जाऊन मिरवता येतं ॲज अ दामिनी देवी किर्लोस्कर. सो मी त्या क्षणाची वाट बघते आणि ते सगळं माझं सुरू आहे छान. किती म्हणजे मस्त. म्हणजे आता तरी तू काहीच कटकारस्थान करत नाहीयेस, ही खूप चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली पारूसाठी. ॲक्च्युली म्हणजे आता ऑडियन्स ॲज अ बघतात तुला, तेव्हा मी खूप प्रेक्षकांचा असा प्रतिसाद पाहिला आहे की तू जे एकटं कशी बोलत असते ना, ते खूप सगळ्यांना आवडतं. त्यामध्ये तू जे काही वेगळेपण आणतेस ते कसं आणतेस? खरं तर ती सगळी किमया म्हणूयात आपण. माझे डिरेक्टर सर राजू सावंत सर आणि आमचे DOP GK सर आणि मनस्वी आमची क्रिएटिव्ह, तिने ती फ्लीबॅग बघून ते सगळं फोर्थ वॉल आम्ही नाव दिलं आहे त्याला, म्हणजे मेटाथेरी यूज केली आहे. तर मी अशी असते कुठल्याही सीनमध्ये, आणि मला मनातलं काही बोलायचं असेल प्रेक्षकांसोबत तर मी अशी वळते, तुम्हाला आवडतंय ना हे, तर हे सगळं करून दाखवते. थोडक्यात मी प्रेक्षकांशी डिरेक्टली कॉन्व्हर्सेशन करते, जे प्रेक्षकांच्या सुद्धा मनात सुरू असतं ते. आणि हा एक नवीन प्रयोग आम्ही करून बघितला. लिटरली प्रयोग होता, तो फसणार होता, चांगला होणार होता हे जेन्युनली माहिती नव्हतं, पण खरंच सगळ्या टीममुळे आणि डिरेक्टर आणि DOPमुळे ते इतकं छान जमून आलं, खूप मजा आली. कारण काय झालं माहिती आहे, मी जेव्हा कमेंट्स वगैरे वाचते ना, त्याच्यामध्ये असं सरळ लिहिलेलं असतं की आम्हाला ती दामिनी खूप आवडते. म्हणजे आतापर्यंत असं कोणी नव्हतं केलं की फोर्थ वॉल ब्रेक करून ऑडियन्सवर डिरेक्टली कन्व्हर्सेशन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते तुला मिळालं, ते ॲज अ करायला पात्र तुला मिळालं. तुझं काय होतं तेव्हा पहिल्यांदा जेव्हा तू केलं असशील ना, पहिला सीन जेव्हा तू अनुभवलास, तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती? तू आता विचारल्यावर मी तिथे गेली आहे, लिटरली मला असं माझ्या पोटात गोळा आलाय. मला इतकी भीती वाटत होती श्रावणी. म्हणजे आपण नेहमीच जे काम करतो ग, दोघांची कॉन्व्हर्सेशन किंवा पूर्ण मास्टर असेल तेव्हा सगळेजण असतात, ते आपण करू शकतो, पण हे माझ्यासाठी पण तितकंच नवीन होतं. आणि जसं सरांनी सांगितलं की कॅमेरा तुझ्यापर्यंत येणार आहे आणि तुला तसं बोलायचं आहे, मला मजा आलेली खरं तर हे ऐकून की आपल्याला थिएटरमधलं एखादी, आपण तर थिएटरपासूनच आपलं मूळ थिएटर आहे. सो मला मजा आलेली ऐकून, पण ते कसं वर्क होणार आहे माहिती नव्हतं. सो मला असं झालेलं की ठीक आहे, आपण करून बघू सर, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय, मी त्या विश्वासाला पात्र ठरेन, एवढंच माझ्या डोक्यात होतं. आणि ॲक्च्युली तू त्या विश्वासाला पात्र ठरली आहेस. कारण मी खूप कॉमेंट्स वाचते आणि त्यांना असं वाटतं की दामिनी जर नसली तर सीनमध्ये मजाच नाहीये. ते वाट बघतात की दामिनी कधी येणार. खरंच मलाही असं सांगितलं जातं की तुम्ही जे कॅमेऱ्यात येऊन बोलता ना आमच्याशी, ते आम्हाला खूप आवडतं आणि तुम्ही नसताना मग आम्हाला बोर होतं. तर खरंच माझ्यावर इतकं प्रेम केलं आहे आणि झी मराठीमुळे खरं तर हे शक्य झालं. कारण इतकी मोठी संधी एखाद्या कलाकाराला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती माझ्यासाठी, मी खूप लकी आहे याच्यासाठी समजते. आणि खरंच थँक्यू ऑडियन्सला सुद्धा, झीला सुद्धा, माझ्या अख्ख्या टीमला सुद्धा, माझी क्रिएटिव्ह, डिरेक्टर आणि DOPसाठी सुद्धा. खूप
छान, म्हणजे तुझं काम खरंच सगळ्यांना आवडतं आणि होपफुली म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तुला पाहिलं होतं, अरे बापरे ही ते काय करते, आणि खरंच माझी अशी रिॲक्शन होती. मी तुझ्यासाठी ती ॲक्च्युली सिरियल बघितली होती. मला खूप आवडलं तुझं ते इंटरॅक्शन आणि ते सगळं मस्तीखोरपणा, आणि तू ते असं निगेटिव्ह आहे बट ते प्रॉपर निगेटिव्ह वाटत आहे. म्हणजे ती गोडपणा तिचं काय आहे, ती काहीतरी कटकारस्थान करायला जाते आणि स्वतःच त्यात फसते. सो तिचं असं होतं की अरे मी तर हे माझ्यासाठी करायला गेलेली पण मीच फसले, मीच अडकले. सो ती अशी वेंधळी आहे, लिटरली वेंधळी. तिला कळत नाही आपण काय करतोय. म्हणजे काही लोक असतात माहितीये का की त्यांच्यात शुद्ध हेतू असतो पण त्यांच्याकडून चुकून काहीतरी घडून जातं कारण त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी. तर त्यातनं ती करायला जाते आपल्यासाठी, आपलं छान होईल, मी छान दिसेन म्हणून मी काहीतरी करते आणि मीच काहीतरी घाणेरडी लिपस्टिक लावून मीच फसते. असं असं ते थोडंसं कॅरेक्टर आहे. हो बरोबर. आता एक मंगल कार्य आहे, लक्ष्मी आणि लक्ष्मी निवास आणि पारू हे 2 सिरियल एकत्र आले आहेत. बरोबर. आणि सगळा स्ट्रेसचा माहोल असणार हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आम्ही आल्यापासून बघते तुम्ही फक्त आता नाचायला आमचं स्वागत करायला आला तेव्हा तुम्हाला कुठेतरी मजा करायला मिळाली असेल. सिरियसली. मग आता काय वाटते, कसं चालू आहे शूट एकंदरीत खूप छान चालू आहे. कारण म्हणजे खरंच हा मोठ्या लोकांचा, म्हणजे जे आमचे डिरेक्टर्स आहेत सगळे, अमित सर असतील, त्याच्यानंतर राजू सर असतील, त्यानंतर नितीन सर असतील, अजय सर असतील, ह्या सगळ्यांनी काही काही पार्ट वाटून घेतलेत. त्याच्यामुळे ते काम करायला इतकं सोपं जातं. श्रावणी, आम्ही 60 आर्टिस्ट आहोत एकूण, आणि मग प्रत्येकाचे दोघांचे सीन, तिघांचे सीन, हे सगळं करत असताना ते इतकं म्हणजे अंगावर येणार आहे त्यांच्यासुद्धा की आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे, एवढी मोठी गोष्ट. पण त्यांच्याकडे बघून, त्यांचं स्पिरिट बघून, त्यांची एनर्जी बघून हे मला कुठेही जाणवत नाही. उलट ते आम्हाला देत असतात की ते पण हसत खेळत काम करतायत, आम्हीही करतोय. त्यामुळं तणाव किंवा दगदग, हेक्टिक असं काहीच नाही वाटत आहे, फक्त मजा करतोय आम्ही. ते फेसवरून तुला दिसतंय की तुम्ही एवढे, म्हणजे आता पण बघ ना किती सगळ्यांचे चालू इंटरव्ह्यूज चालू आहे, तरी पण जरा ही बोलतात ना असं ताण नाहीये चेहऱ्यावरती, आणि खूप छान गोष्ट आहे. आणि असंच राहू दे. टचवूड. आता आता दोन दिवस झाले असतील ना तुम्हाला शूट सुरू? 3 दिवस झाले. मग आता तुझं बॉन्ड कोणाशी झालाय का या दिवसामध्ये, म्हणजे लक्ष्मी निवासच्या सेटवरून? हां, एकंदरीत सगळ्यांशी, म्हणजे आम्ही जाता येता सीन एकत्र असतात. किंवा स्वाती देवल जे कॅरेक्टर करते मंगला, तर तिचं कॅरेक्टर पण थोडंफार माझ्यासारखंच आहे. तर आमचं जाता येता आणि ना त्यांच्या 3 छोटी मुलं आहेत अगं, साध्वी, सान्वी आणि वरद. त्या तिघांशी माझा कमाल बॉन्ड झालाय. म्हणजे ना मी अशी बसलेली असते, ती कुठेतरी येतात, मग त्यांची छोटी छोटी भांडणं सुरू असतात, ती क्यूट गप्पा सुरू असतात, मी त्यात इन्व्हॉल्व होते. मला इतकं स्ट्रेस फ्री वाटतं, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. मस्त, म्हणजे तुझी पण मजा सुरू आहे आपापली एकदम. असं तुझ्या लुक बद्दल सांग ना, किती छान वाटते, म्हणजे काहीतरी वेगळा कलर आहे, गळ्यात पण मंगळसूत्र थोडंसं वेगळं आहे. या सगळ्याचं क्रेडिट आमची क्रिएटिव्ह मनस्वी सावंतला देईन मी, कारण तिने कलानिधी जे आहे ठाण्याचं साडी हाऊस, तर तिथून ह्या अवेलेबल केलेत साड्या आणि ब्लाऊज सगळं डिझाईन, म्हणजे मंगळसूत्र असेल, ज्वेलरी असेल, सगळी तर तिने डिझाईन केले. तर थँक्यू मनस्वी, इतकं छान मला दाखवण्यासाठी. थँक्यू सो मच. म्हणजे खूप सुंदर दिसते, त्याच्यामध्ये कळून येतोय की तू नेसल्यावर तू सुंदर दिसणार आहेस. ते आहेच. आता हा, हे असे माझे मित्र झाले लक्ष्मी निवास मध्ये. तो आत्ताच म्हणाली कोणाशी बॉन्ड झाला, तर ह्याच्याशी सुद्धा झाला. आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा ठरतोय, तर तुला काय वाटतं, अनुष्का आणि आदित्य एक मेड फॉर इच अदर आहेत का तुझ्या मतेने? तसं बघायला गेलं तर दामिनी म्हणून मी बघायला गेलं तर मला मी रसिकच नाही आहे या गोष्टीची. कुणाशी मुळातच सुरुवात अशी झाली की मी माझ्या भाचीला आणते माझ्या गावाहून, माझ्या कॅरेक्टरची सुरुवात आहे. मग ही का, कारण जेव्हा पारू त्याच्या जवळजवळ येत असते मी तिला त्रास देते. ही तर अहिल्या वहिनीने सिलेक्ट केलंय ना, सो मला तिथे बोलता येत नाही. पण माझी इच्छा असते आदित्यसाठी. आता प्रीतमच्या लग्नाच्या वेळी मी काही नाही करू शकले, पण आदित्यच्या लग्नाच्या वेळी मी खास माझ्या गावावरूनच माझी भाची बोलवणार, हे माझं होतं. सो थोडासा विरस झालाय, पण ठीक आहे, मी एन्जॉय करायला. आणि माझं कॅरेक्टरच असं आहे की मला छान आता या लग्नात मिरवायला मिळेल, या साखरपुड्यात मिरवायला मिळेल, सो मी ते करते. तुला आता या साखरपुड्यामध्ये मान मिळाला असं समज, आणि मग तुझी काय रिएक्शन असेल तेव्हा? ओ माय गॉड, मी अशी असेल. नमस्कार, मी दामिनी देवी किर्लोस्कर. कळतंय ना, जमतंय ना मला अहिल्या वहिनींसारखं?
असं काहीच असेल. किती छान. मला ना खरंच गप्पा मारून तुझ्या खूप मजा आली. तुला मुळात भेटून खूप छान वाटलं. असं वाटलं नव्हतं की भेटू म्हणून, पण हो अरे यार, हो. खूप छान वाटलं. तू मला पण खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. तू आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांग? मी एवढंच सांगेन की आजपासून म्हणजे 27 तारखेपासून संध्याकाळी 7:30 वाजता लक्ष्मी निवास आणि पारू यांचा महासंगम सुरू होतोय. संध्याकाळी 7:30ला नक्की बघायचं आहे. 1 तारखेपर्यंत हा महासंगम असणार आहे. तर मला माहिती आहे तुमचं सगळ्यांचं या दोन्ही मालिकांवर खूप प्रेम आहे. असंच प्रेम राहू दे. थँक्यू.